नाशिकमध्ये शनिवारी संविधान आणि आरक्षण बचावासाठी आंबेडकरी समाजाचा प्रचंड जनआक्रोश रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं विराट जनआंदोलन छेडण्यात आलं. शनिवारी 16 मेला सकाळी 11 वाजता शालिमारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हातात फलक, घोषणाबाजी आणि संविधान बचावाचे संदेश देत हजारो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. होय, आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. आरक्षण आमचा हक्क आहे, भीक नाही, अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. आंदोलकांनी शासनाच्या कथित संविधानाविरोधी आणि आरक्षणाविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला. या आंदोलनामधून सरकारला आंबेडकरी समाजाची एकजूट ताकद आणि ठाम विरोध दाखवून देण्याचा इशारा देण्यात आला. संविधानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आरक्षणाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. आंबेडकरी चळवळीच्या सर्व नेत्यांनी आज जो काही रस्त्यावर उतरलेले आहे, हे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून मी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आरक्षणाला जर धक्का जरी लागला तर आपण जर बघितलं असेल का, या हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर हा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे उपकेंद्र वर्गीकरणाच्या विरोधात जे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आम्ही ठणकावून सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि याला विरोध दर्शवण्यासाठी आलेलो आहोत. जय भीम. जिल्हा लेवलला मोर्चे काढून राष्ट्रीय चळवळीकार महासंघाने निवेदन दिलेले आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे सर्व ज्या काही गट आहेत त्यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेले आहे. सगळ्या मागासवर्गीय समाजाचे आंदोलन करत आहे. कारण हा जो काही मुद्दा आहे हे आमचं मागणं नाही. आमचं मागणं आहे की अनुशेष कधी भरा. आमचा अनुशेष 2,74,000 बाकी आहे. तो अनुशेष भरण्याचे काम तुम्ही करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा समिती नेमली तिचा आमचा काही संबंध नाही. आमचं मागासवर्गीयाचं एकही समिती मानत नाही. त्याच्यानंतर ती समिती आम्ही कॅबिनेट टाकली, थांबून टाकली. आता त्यांनी मुख्य सचिवांची समिती दिली. मुख्य सचिवांच्या समितीमध्ये मागासवर्गीय सेक्रेटरी सुद्धा नाही. अशी सगळी परिस्थिती हा अन्यायकारक निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. एवढ्या 2-3 दिवसात ती वेळ देणार आहे आणि हे मुद्दे आम्ही प्रखरपणे मांडणार आहे. महाराष्ट्रातील जे नेते त्यांना एकत्र करून आम्ही 10-20 लोकांची परवानगी मागितली की 2-4 दिवसात मिळाल्यानंतर आपण निश्चितपणे दाब विचारल्याशिवाय राहणार आहे. एससी आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. समितीला चर्मकार संघाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे, जो बदल समितीचा अहवाल आहे तो शासनानं तात्काळ रद्द करावा. त्याचबरोबर आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आमच्या आरक्षणाला जर धक्का लावला तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आम्ही मातंगांना लहान भाऊ समजतो. त्यांनी कुठल्याही घाणेरड्या पोस्ट मोबाईलवर टाकू नये. जर मोबाईलवर जे लोक टाकतील त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक त्याच पद्धतीनं भीमटोला पद्धतीनं उत्तर देतील. याची नोंद सर्वांनी घ्यावी. गव्हर्नमेंटला आमचं असं म्हणणं आहे, आमच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमचे खरे समाज बांधव जे बौद्ध आहेत, जे बाबासाहेबांच्या समाजाला मानतात, ते सर्व लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये चर्मकार संघाचे बबन घोलप यांनी पाठिंबा दिलेला आहे. खाटीक समाजाचे लक्ष्मण मंडाले यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आयुष्यमान भिवानंद आप्पा काळे, राहुल भाऊ दिवे, त्याचबरोबर सनीभाई रोकडे जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते आमच्या समितीच्या सदस्य आहेत. त्याचबरोबर अर्जुन नाना पगारे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून या समितीच्या मध्ये आम्ही निवड केलेली आहे. तमाम कार्यकर्ते पदाधिकारी कैलास तेलोरेजी, त्याचबरोबर सुरेश गांगुर्डे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य साहेब, लक्ष्मीताई ताठे, सनीभाई रोकडे, अनिलभाई गांगुर्डे, आमचे विक्रांत गांगुर्डे,
प्रशांत गांगुर्डे हे सर्वांनी मिळून हे अरुणा आहेर महिला आघाडीच्या त्याचबरोबर चर्मकार संघाचे रमेश पात्रे या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि या संदर्भात लवकरात या विराट जन आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी आंबेडकरी, बहुजन समाज, युवक, महिला आणि समाजप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आंदोलनामुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण आणि घोषणांनी भारलेले दिसून आलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.